पंचवटीतील दक्षिण हनुमान मंदिर येथून जगन्नाथांच्या रथ उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर अशा पद्धतीने पंचवटीकर या सर्व भाविकांकडून नागरिकांकडून हा रथ जो आहे तो ओढला जातोय। विशेष म्हणजे या वर्षी महिलांना देखील हा रथ ओढण्याचा जो मान आहे तो मिळालेला आहे। महिला देखील या ठिकाणी आपल्याला रथ ओढताना पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिकला धार्मिक नगरी म्हणून ओळखलं जातं आणि या धार्मिक नगरीच्या सौंदर्यात या रथ उत्सवानं आणखीनच जे आहे सौंदर्य वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या रथावरती आता दक्षिण हनुमान मंदिराच्या पुजारींकडून जे आहे पूजाविधी करून या रथ उत्सवाला आता नाशिक शहरामध्ये सुरुवात झालेली आहे। खरं तर या रथ उत्सवामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आता नाशिक शहरातून या रथ उत्सवाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन एवढे TV9 मराठी नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।